इराणवरती इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये भीषण नरसंहार झालेला आहे. खुद्द सर्वेसर्वा खामेनी कुटुंबातल्या चौघांसह मारले गेलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांच्यासह इराणचे कित्येक वरिष्ठ लष्करी नेते, खामेनींचे सल्लागार, लष्कर प्रमुख, गुप्तहेर प्रमुख हे मारले गेलेले आहेत आणि त्यामुळे इराणच्या विद्यमान राजवटीचं अक्षरशः कंबरडं हे मोडलेलं पाहायला मिळत आहे. तर खामेनींच्या राजकीय लष्करी सल्लागार हे देखील या संपूर्ण हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत. त्यांच्याबरोबर अनेक अधिकारी हे देखील इथे मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे एकूणातच याचं आता भवितव्य नेमकं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण इराणचं जे आत्ताचं विद्यमान सरकार होतं, विद्यमान जी राजवट होती, त्याची अक्षरशः कंबरडं मोडल्याचं आपल्याला दिसून येत आहे. खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे. त्याबरोबरच शामखानी खामेनी सल्लागार होते, त्यांचाही मृत्यू झालेला आहे. अमीर नसीर जादेह संरक्षण मंत्री आहेत, त्यांचाही मृत्यू झाला आहे. मोहम्मद पकपोर इस्लामिक रिव्हॉल्युशनरीचे ते आहेत आणि त्यांचाही मृत्यू झालेला आहे. मोहम्मद शिराजी यांचाही मृत्यू झाला आहे. रेझा मुझफ्फरानिया हे देखील मृत्युमुखी पडलेले आहेत. हुसन जबल यांचाही मृत्यू या हल्ल्यामध्ये झालेला आहे. त्याबरोबरच सलाहा असादी यांचाही मृत्यू झाला आहे आणि खामेनी हे स्वतःही मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात. अनिल बामसर सध्या आपल्यासोबत आहेत. बामसर, आता आपण पाहिलं की अनेक अधिकारी हे मृत्युमुखी पडलेले आहेत. स्वतः जे सर्वेसर्वा आहेत खामेनी यांचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एक प्रकारे या राजवटीचं कंबरडं मोडलेलं आहे असं म्हणावं लागतंय. त्यामुळे आता इराणचं भवितव्य कसं असणार आहे, कोण आता प्रमुख म्हणून उदयाला येणार आहे, आपल्याला काय वाटतंय? जसं तुम्ही म्हणालात की त्यांचं कंबरडं मोडलं हे अगदी बरोबर आहे. आपण पाहिलं होतं की काल सॅटर्डेला शनिवारी लोकल टाइम 9 वाजता हा पहिला हमला झाला, ज्याच्यामध्ये रॉकेट्स आणि मिसाइल्स दागले गेले. हे एक अनप्रेसिडेंटेड टायमिंग आहे कुठल्याही युद्धाचा सुरुवात करण्यासाठी. जनरली आपण पाहतो मिडनाईट किंवा अर्ली मॉर्निंग मध्ये स्ट्राईक्स होतात. आपण जेव्हा पहिले मागच्या वर्षी 13 जूनला 12 डे वॉर झाला होता, त्याच्यामध्ये पण मिडनाईट हॅमर म्हणून अमेरिकेने सुरुवात केली होती आणि B-2 बॉम्बर्स आणि काफी तादादमध्ये त्यांनी फायरिंग केलं होतं. 9 वाजता सकाळी का? कारण आपण जर का पाहिलं टायमिंग, तेव्हा इन्फॉर्मेशन होती इस्रायलकडे कन्फर्म की इराणमध्ये तेहरानच्या एका एरियामध्ये जिथे खामेनीचं हेडक्वार्टर्स आहे आणि रेसिडेन्शियल एरियाज आहेत, तिथे एक मीटिंग चालू आहे आणि ती एक इम्पॉर्टंट मीटिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये जितके इम्पॉर्टंट लीडर्स आहेत ते सगळे प्रेझेंट होते. आणि तेव्हा म्हणून त्या वेळेला जेव्हा मीटिंग चालू असताना हा अटॅक केल्यानंतर म्हणून जितके तिथे लोक मारले गेले आहेत आणि ते बेसिक आणि मेन कॅरेक्टर्स होते आणि अहदेदार होते. असं म्हटलं जात आहे की त्यांचा डिफेन्स मिनिस्टर इराणचा पण याच्यामध्ये मारला गेलाय. आपण पाहिलंय की त्यांच्या मुलगी, त्यांचा जावई, त्यांचा नातू, हे सगळं पूर्ण फॅमिली त्यांची तिथे वाईप ऑफ झालेली आहे. कारण ह्या वेळेला इस्रायलकडे कम्प्लीट इन्फॉर्मेशन होती की हे अवेलेबल आहेत आणि त्यांनी संधी साधून त्यांचं कंबरडं मोडलं आहे. ही एक खूप मोठी बाब आहे. कारण जर का लिडरशिप कोलमडली कुठल्याही देशाची, तर तिथे त्या देशाला पुन्हा वरती यायला खूप वेळ लागतो. अगदी बरोबर आहे सर. आत्ताची एक अपडेट पण येते, ती पण आपण जाणून घेऊयात. इराणकडून जोरदार असं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. इस्रायलच्या दिशेनं शेकडो मिसाईल्स या देखील डागण्यात आलेल्या आहेत. इराणनं एकाच वेळी अनेक मिसाईल्स अगदी थोड्याच वेळा आधी इस्रायलच्या दिशेनं सोडलेल्या आहेत. अमेरिका आणि इस्रायल लगतच्या हल्ल्याचा जबर बदला घेतला जाईल असा इशारा हा सकाळी इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गाईड्सच्या नवनियुक्त कमांडरनं दिलेला होता आणि त्यानंतर इराणनं हे जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि यामुळे युद्धाचा आणखी पेटण्याची भीती ही दिसून येते. तर आताची ही एक महत्वाची अपडेट देखील आपण पाहतोय. सर, आताचीच ही अपडेट आलेली आहे. इराण काही थांबायचं नाव घेतलं नाहीये. तुम्ही आता जसं म्हणालात की जेव्हा सर्वेसर्वा यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा एखाद्या देशासाठी हा महत्वाचा खूप मोठा आघात असतो, परंतु इराण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे हे युद्ध अधिक आता चिघळेल असं आपल्याला वाटतंय का? नक्कीच चिघळणार. आणि ऍटलीस्ट त्याच्यानंतर बहुतेक घडामोडी होतील, लोक वार्ता करतील आणि ते कारवाई पुढे जाईल. पण जसं तुम्ही म्हणाला, रिटॅलिएशन हे एक्सपेक्टेड होतं, ऑन द एक्सपेक्टेड लाईन्स. इराणचे रिॲक्शन्स वर्बल
किंवा इराणचे रिॲक्शन्स स्ट्रॅटेजिक किंवा रिॲक्शन मिलिटरीली हे ऑन द एक्सपेक्टेड लाईन्स आहेत. असे पण रिपोर्ट्स होते की इराणनी इस्रायलवरती जवळजवळ 40,000 मिसाईल्स फायर केले आहेत. इस्रायलचा पण जो आयर्न डोम आहे, त्यांचं एअर डिफेन्स सिस्टम आहे, हे खूप स्ट्रॉंग आहे. इन कंजंक्शन विथ US यांचा जो मारा असतो ते नेहमी पाडला जातो. आता आपण काल पाहिलं होतं की इराणने जे रिटॅलिएट केलं होतं इन द नेबरिंग स्टेट्स, जे सदर्न आणि साऊथ ईस्टर्न एरियामध्ये आहेत इराणच्या, फॉर एक्झाम्पल UAE असो का कतार असो का बहरीन असो का कुवेट असो का इराक असो, आणि जर का आणखीन डेप्थ मध्ये गेलं टुवर्ड्स इस्रायल का जॉर्डन आणि सौदी अरेबियामध्ये पण त्यांनी हमले केले होते विथ अ प्रोव्हिजो की आम्ही सध्या फक्त तेच बेसिसला आम्ही अटॅक करतोय जे अमेरिकन स्पॉन्सर्ड आहेत किंवा अमेरिकन बेसिस आहेत. ते 2 एअर बेसिस असो किंवा एक 5th फ्लीटचा नेव्हल बेस असो बहरीनमध्ये किंवा एरियाज असो इराकमध्ये जिथे जे लढाकू आहेत किंवा जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत जे अँटी इराण आहेत आणि स्पॉन्सर्ड बाय US, त्यांच्यावरती पण त्यांनी हमला केला होता. 2 तिथे मारले गेले होते. हे जितकं रिॲक्शन्स आहेत हे एस्केलेटरी रिॲक्शन्स आहेत आणि ते होणारच. हे इराण दर्शवू पाहतो की कशा प्रकारे वर्ल्ड बॉडीला दाखवलं जाईल की आम्ही आमच्या सिच्युएशनच्या कंट्रोलमध्ये आहोत, आम्हाला माहिती आहे की आम्ही काय करतोय. जे अनरेस्ट त्यांनी त्या देशामध्ये झालं होतं जानेवारी आणि अर्ली फेब्रुवारीमध्ये, ज्या लोकांना खूप लोकांना सप्रेस केलं आणि असं म्हटलं जातं की जवळजवळ 26,000 लोकांना त्यांनी गायब केलं होतं किंवा त्यांना ठार मारलं होतं, कारण ते अनरेस्ट पुढे न यावं. आणि आता ट्रम्प आणि नेतन्याहू ओपनली अपील करतायत तिथल्या नागरिकांना की तुमचा आता मौका आलाय, तुम्हाला संधी मिळाली आहे की तुम्ही आपल्या रेजिमला ओव्हरथ्रो करून आपलं पॉप्युलर गव्हर्नमेंट तिथे एस्टॅब्लिश करू शकता. ते जे शाह ऑफ इराण होते जे पळून गेले होते 79 मध्ये, त्यांचा मुलगा पण आता तयार आहे, रिझाल पहलवी म्हणून जो आहे, तो म्हणतोय मी येऊन पुन्हा एस्टॅब्लिश करायला तयार आहे. ऍक्च्युली हे 2 फॅमिलीज खोमेनी असो किंवा शाह असो, हेच हे रूल करतात. डिफरन्स एवढाच असतो की कोण किती कट्टर आहे. जो जास्ती कट्टर आहे तो जास्ती पॉप्युलर होतो आणि दोनों एक ही थाली के चट्टे बट्टे आहे. आणि आपल्याला पाहायला पाहिजे की कशा प्रकारे भारताचा फायदा होईल, कारण स्वतःचं हित नेहमी पाहिलं जातं आणि नेहमी पाहायलाच पाहिजे. आता हे जसं तुम्ही म्हणालात की पुढे भवितव्य काय आहे, हे चालू राहणार काही दिवस जोपर्यंत की सॅनिटी डज नॉट प्रिवेल. आपण अजून पाहिलंय की रशिया आणि चायनानी ह्याच्यामध्ये झेप अजून घेतलेली नाहीये. छोटे मोठे स्टेटमेंट झाले आणि हे येणारच. आपण पाहतो की जे 3 बेसिक सुपर पॉवर्स आहेत, रशिया, चायना आणि US, हे वाटलेले गेले 2 हाफ्स ऑफ द वर्ल्ड मध्ये. एका साईडला चायना, रशिया, इराण बरोबर आहे, ऍटलिस्ट मॉरली आता आहे, स्ट्रॅटेजिकली पहिल्यापासून होते, फिजिकली अजून आले नाही आहेत. इकडे US आणि इस्रायल हे फिजिकली इन्व्हॉल्ड आहे आणि ह्यांनी ती ऍक्शन सुरू केली आहे. इराणनी म्हटलं होतं की सुरुवात तुम्ही केली आहे, अंत आम्ही करू. पॉसिबली हे काही दिवस चालेल आणि मग पुढे बहुतेक शांतता होईल. अगदी सर, तुम्ही जसं म्हणालात तसं रशिया असेल, चीन असेल, हे प्रत्यक्ष अजून काहीही त्यांच्याकडून सांगण्यात आलेले नाहीये. त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे कळलेलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय वाटतं की चीनची यामध्ये नेमकी आता काय भूमिका असणार आहे? चीन आणि रशिया तटस्थ आहेत. रशियाने तरी ऍटलिस्ट कमेंट तरी केलं होतं, जसं मी म्हटलं होतं पहिले की त्यांनी कमेंट केलं होतं की ऍक्च्युअल फेस ऑफ डोनाल्ड ट्रम्प इज एक्सपोज्ड. चीननी पण ते पण नाही दिलंय. पण असं कधीच शक्य नाही की इराणवरती हमला झाला आहे आणि चायना आणि रशियाला इनपुट्स किंवा इन्फॉर्मेशन इराणने नाही दिली आहे. अटॅक झाल्याबरोबर इन्फॉर्मेशन आणि धाव इराणने घेतली असणार, कारण हे ऑल वेदर फ्रेंड्स आहेत आणि त्यांचे स्ट्रॅटेजिक अलाइज आहेत. हे आता वेट अँड वॉच ची पोझिशन आहे सध्या चायना आणि इराणकडनं की हे किती एस्केलेट होतं. जेव्हा एस्केलेट होईल तेव्हा इराण वाटेल की चायना आणि रशियाने इंटरव्हीन करावं. ऍट द सेम टाइम अमेरिका पण जास्ती चिघळायचा प्रयत्न नाही करणार, कारण जेव्हा युद्ध चिघळतं तेव्हा पूर्ण वर्ल्ड आणि जगाला याचं नुकसान पोहोचतं. बरोबर. त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमके याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सर, तुमच्याकडून वेळोवेळी या सगळ्याच घडामोडींसंदर्भातलं विश्लेषण हे जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.